हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आजच्या व्हिडिओमधून आपण जोधपूरमधील टुरिस्ट अट्रॅक्शन्स पाहणार आहोत. एक म्हणजे उमेद भवन, दुसरा जसवंत थडा आणि तिसरा मेहरानगड. तर या ठिकाणी हम साथ साथ है या मूवीचे खूप सारे सीन झालेले आहेत. हम साथ साथ है मूवीचे सॉंग्सचे शूटिंग झालेले आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे. आणि त्यासोबतच अजून एक आश्चर्यकारक घटना आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर आपण ज्या हायवेला चाललेलो आहोत याच हायवेला घडून गेलेली ही एक इंटरेस्टिंग घटना आहे, ती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, आपण मंदिरामध्ये लोकांना देवाची पूजा करताना पाहतो, पण तुम्हाला माहीत आहे का, जोधपूरजवळ एक अनोखं मंदिर आहे जिथं देवाची नाही तर मोटरसायकलची पूजा लोक करतात. आणि या मंदिरामध्ये लोकांची रांग लागलेली असते बरं का. एकदम देवासारखी मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. अशा या मंदिराला श्री ओमबना या नावाने ओळखतात. पण हे असं का, हे आपण आधी जाणून घेऊ. तर आपण आता उदयपूरवरून चाललेलो आहोत जोधपूरला. उदयपूर टू पाली या हायवेने आपण चाललेलो आहोत. आणि हे मंदिर NH62 जोधपूर पाली हायवेला चोटीला या गावामध्ये आहे. ओमबना मंदिर हे कसं स्थापन झालं यामध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट घडलेली आहे, ती आपण आधी पाहू. तर 35 वर्षापूर्वी ओमसिंग राठोड नावाचा व्यक्ती आपली 350 cc रॉयल एनफील्ड बुलेट घेऊन बांगडीवरून चोटीला या त्याच्या गावाला चालला होता. त्याच वेळेस त्याच्या बाईकचं कंट्रोल सुटलं आणि एका झाडावर जाऊन त्याची बाईक आदळली. त्यामुळे या घटनेमध्ये ओमबना याची जागेवर डेथ झाली. आणि या घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी आले होते. त्यांनी ती बाईक घेतली आणि पोलीस स्टेशनला बाईक घेऊन गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाईक पुन्हा घटनास्थळी हजर होती. पोलीस पुन्हा ती बाईक घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्यातले सगळे पेट्रोल काढून घेतले, साखळीने बाईक बांधून ठेवली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती बाईक घटनास्थळी हजर होती. आणि असं बऱ्याच वेळा झालं. मग काय, ही सिच्युएशन ओमबनाच्या गावामध्ये पोचली आणि मग त्या जागेवर ओमबनाचे मंदिर बांधले गेले. आणि या मंदिरामध्ये ओमबनाची 350 cc रॉयल एनफील्ड बाईकची पूजा केली जाते. आणि आजही लोक या हायवेने जेव्हा प्रवास करतात ना, या मंदिरामध्ये आवर्जून दर्शन घेण्यासाठी येतात. आणि इथल्या गाववाल्यांचं असंही म्हणणं आहे की इथे आलेला जो पण व्यक्ती मनापासून पूजा प्रार्थना करतो ना, मनापासून एखादी गोष्ट मागतो ना, तर ओमबना त्याची मागणी पूर्ण करतो. म्हणजेच जागृत मंदिरच आहे हे एक. त्यानंतर आपण आलेलो आहोत जोधपूरमधील एक असा आलिशान पॅलेस पाहिला, ज्याचं नाव आहे उमेद पॅलेस. हा पॅलेस महाराणा उमेद सिंग यांनी स्वतः डिझाईन केलेला आहे. 1929 ते 1943च्या दरम्यान बनवला गेलेला हा पॅलेस खूप सुंदर आहे. आणि या पॅलेसमध्ये 343 रूम आहेत. टोटल 3 पार्ट्समध्ये आहे. एका पार्टमध्ये सध्याचे जे महाराजा आहेत गतसिंग स्वतः राहतात फॅमिलीसोबत. दुसऱ्या पार्टमध्ये 5 स्टार लक्झरियस हॉटेल आहे आणि जिथे मोठे मोठे सेलिब्रिटी इथे येतात. बर्थडे, काही इव्हेंट्स, लग्न वगैरे सेलिब्रेट होतात इथे. आणि तिसऱ्या पार्टमध्ये जो आपण आता समोर पाहत आहे तिथे म्युझियम आहे, पब्लिकसाठी तिथे अवेलेबल आहे. आणि समोर जो फ्लॅग दिसत आहे, तर फ्लॅगवरून असं ओळखलं जातं की महाराजा पॅलेसमध्ये आहेत. आणि जेव्हा फ्लॅग तिथे नसेल तेव्हा महाराजा पॅलेसमध्ये नाही असं ओळखलं जातं. आणि याच पॅलेसमध्ये बॉलिवूड फेमस ॲक्ट्रेस प्रियंका चोप्रा यांचं लग्न झालं होतं. नीता अंबानी यांचा 50वा बड्डे याच पॅलेसमध्ये साजरा झाला होता. तर आता आपण तिकीट काढून पुढे आलेलो आहोत. तर चला होता आपण आतमध्ये जाऊन पाहू. या पॅलेसमधील म्युझियम आपण पाहणार आहोत, जे की पब्लिकसाठी ओपन आहे. तर इथे आल्या आल्या ही लेपर्डची जोडी आपल्याला दिसत आहे. याची शिकार केलेली आहे उमेद सिंग यांनी, कारण याच जोडीने माउंट आबूमध्ये बऱ्याच लोकांना मारलं होतं, त्यामुळे त्यांनी त्याची शिकार केली. पुढच्या रूममध्ये आल्यानंतर इथे हे जे फोटो फ्रेम्स दिसत आहेत, तर हे सर्व उमेद सिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो आहेत. या सेक्शनला सर्व काचेच्या वस्तू पाहायला मिळतात, जसे की वाईन बॉटल्स आहेत, ग्लास आहे, सर्व इम्पोर्ट केलेल्या वस्तू आहेत. त्यानंतर पुढे डायनिंग एरिया आहे, डायनिंग सेट, सर्व कटलरी ही चांदीची आहे इथे.
महाराजा उमेद सिंग हे पोलो गेमचे खूप शौकीन होते, त्यामुळे या सेक्शनला त्यांचे पोलो गेमच्या संबंधित सगळ्या वस्तू दिसतील. त्यांनी जिंकलेले बक्षिसे आहेत. इथे बारीक नक्षीकाम केलेले चांदीचे टेबल, कपाट आणि इम्पोर्ट केलेल्या सगळ्या वस्तू आहेत, आरसे आहेत. त्यानंतर आपण खूप भारी अशा सेक्शनला आलेलो आहोत, तो म्हणजे घड्याळाचा सेक्शन आहे हा. आणि राजा उमेद सिंग हे ना घड्याळाचे खूप शौकीन होते, खूप छंद होता, त्यामुळे त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळांचा संग्रह इथे करून ठेवलेला आहे. जसं की विंडमिल आहे, रेल्वे इंजिन आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळ आपल्याला ते पाहायला मिळतील. जे की हैदराबादला पण भारतातलं सगळ्यात मोठं घड्याळाचं म्युझियम आहे, तिथे पण नसेल अशा अँटिक क्लॉक्स इथे आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण आलेलो आहोत उमेद पॅलेसच्या मिडल पार्टला, जो की ओपन स्पेस आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा उमेद पॅलेसचा कलर आपल्याला दिसत आहे. गुलाबी रंगाच्या वाळूच्या दगडांपासून बनवण्यात आलेला हा, आणि त्याच्यावरचं बारीक असं नक्षीकाम अजूनच मन आकर्षित करून घेतं. तर आता आपण आलेलो आहोत पुढच्या सेक्शनला, जिथे उमेद पॅलेसचं संपूर्ण मॉडेल ठेवलेलं आहे. आणि या मॉडेलवरूनच उमेद पॅलेस बांधण्यात आलेला आहे. तर उमेद पॅलेस आता आपल्याला पूर्ण तर नाही पाहता येणार, पण या मॉडेलवरून आपल्याला लक्षात आलं असेल की हा पॅलेस किती सुंदर आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत जसवंत थडा येथे. थडा याचा अर्थ समाधीस्थळ, आणि हे पाहून वाटणारच नाही की समाधीस्थळ आहे म्हणून. एवढा सुंदर असा पॅलेस, अगदी ताजमहल सारखा संगमरवरी मार्बलपासून बनवण्यात आलेला हा पॅलेस आहे. हा कोणासाठी, कधी, का बनवला याचा इतिहास आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी इथे सुंदर असं राजस्थानी फोल्क म्युझिक आपण आधी ऐकणार आहोत. पायऱ्या चढून थोडं वर आलं ना की आपल्याला हा पॅलेस दिसतो. आता हा पॅलेस म्हणजेच हे समाधीस्थळ आहे, आणि खूप सुंदर असं ताजमहलसारखं संगमरवरापासून बनवलेलं संपूर्ण ही इमारत आहे, म्हणजेच हे समाधीस्थळ बनवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासमोर सुंदर असा एक फाउंटेन आहे. तर हा एक डेकोरेशनचा पार्ट आहे, डेकोरेशनसाठी त्यांनी तिथे असं बनवलं आहे. आणि त्याच्या बाजूला थोडंफार गार्डन आहे. आपण आता ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणाला देवकुंड असं म्हणतात, आणि हे अगदीच मेहरानगड किल्ल्यापासून 200-300 मीटर अंतरावर आहे. आणि त्या काळचे जोधपूरचे महाराजा जसवंत सिंग यांची अशी इच्छा होती की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं अंतिम संस्कार या ठिकाणी व्हावे, अशी त्यांनी त्यांची इच्छा त्यांच्या मुलांजवळ, भावांना व्यक्त केली होती, दरबारामध्ये सांगितलं होतं. मग त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच महाराजा सरदार सिंग यांनी 1906 मध्ये याचे बांधकाम केले, आणि हे स्मारक राजघराण्यातील सदस्यांच्या दहनस्थळासाठी सुरक्षित ठेवलेले आहे. इथे आतमध्ये आल्यानंतर जोधपूरचे जेवढे पण राजा महाराजे होऊन गेलेत सर्वांचे फोटो फ्रेम्स लावलेले आहेत. आणि ताजमहल बनवण्यासाठी जो मार्बल वापरण्यात आला होता ना, त्याच मार्बलपासून हा पॅलेस बनवला आहे. त्यामुळे याचं खास एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे जेव्हा सनलाईट्स येतात ना तर हे अगदीच ट्रान्सपरंट आपल्याला दिसतात, म्हणजे या मार्बलमधून सनलाईट्स येतात. इथे मागच्या बाजूला अजूनही बाकी महाराजांचे समाधीस्थळ असे लाईनमध्ये बनवण्यात आलेले आहेत. आणि मेहरानगड पाहून आल्यानंतर हजारो लोक दरवर्षी इथे जसवंत थडा पाहण्यासाठी व्हिजिट करतात. आणि याच ठिकाणी हम साथ साथ है या मूवीचे खूप सारे सीन झालेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला जायचं आहे मेहरानगड किल्ला पाहायला. त्या ठिकाणी पण या मूवीचे खूप सारे सीन झाले आहेत. मारे हिवडा में नाचे मोर या गाण्याचे शूटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. तर चला आपण जाऊया मेहरानगड किल्ला पाहायला. मेहरानगड हा भारतातील बेस्ट मेंटेन फोर्ट आहे. मुघलांच्या आधी जे राजा होते ज्यांचं नाव आहे राव जोधाजी, त्यांच्या नावावरून या शहराचं नाव जोधपूर पडलं. आणि त्यांनी 1459 मध्ये हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत काही जमला नाही, म्हणून मग पुढे जेवढे काही राजा होत गेले त्यांनी हा किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण आतमध्ये चाललो आहेत या गेटनी. या गेटचं नाव आहे जयपोल, कारण जयपूर आणि जोधपूरमध्ये जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये जोधपूरची जीत झाली, म्हणून या दरवाजाला त्यांनी जयपोल असं नाव दिलं.
तर हा किल्ला पाहण्यासाठी वर जाण्यासाठी लिफ्टची पण इथे सुविधा आहे, आपण लिफ्टने वर जाऊ शकतो, पण ते पेड आहे। तर आपण आधी सर्वात वर जाणार आहोत आणि वर जाऊन मग किल्ला पाहत पाहत खाली येणार आहे। तर या किल्ल्यामध्ये पाहण्यासारखे शीश महल आहे, मोती महल, फूल महल आहे, पालखी खाना आहे, दौलत खाना, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता आपण आलेलो आहोत राजमहलमध्ये। या ठिकाणी राजतिलक केलं जायचं, इथे आसनवर भावी राजाला बसून राजतिलक करून त्यांना राजा घोषित केलं जायचं। आणि इथली एक खास गोष्ट ती म्हणजे नाजूक वर्क, किती सुंदर डिझाईन बनवले आहेत, किती छान दगडांवरील हे कोरीवकाम आहे, हे फक्त आपल्याला राजस्थानमध्येच पाहायला मिळतं। तर आपण आता आलेलो आहोत हाती हौदा खाने पाहायला। हौदा म्हणजे सीट, म्हणजे हत्तींच्या पाठीवर ठेवल्या जायच्या या सीट, ज्यावर राजा महावत बसले जायचे। इथं खूप सारे हाती हौदा आपल्याला पाहायला मिळतील, काही सोन्याचे, चांदीचे, काही पितळेचे, असे सुंदर नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या प्रकारचे हाती हौदा आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पुढे आहे पालखी खाना। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पालख्या पाहायला मिळतात, ज्या रॉयल फॅमिली फक्त वापरायच्या। त्यानंतर पुढच्या सेक्शनला आपण पाहणार आहोत रॉयल फॅमिलीचे ड्रेसेस। तर महाराजांचे ड्रेस त्या काळातले कसे होते हे अजूनही जतन करून ठेवलेले इथं आपल्याला पाहायला मिळतात। एम्ब्रॉयडरी वर्कचे हे त्यांचे ड्रेसेस आहेत आणि या सेक्शनला त्यांच्याजवळ असणाऱ्या शस्त्रांचा साठाही इथे ठेवलेला आहे। आणि बाजूलाच असलेल्या रॉयल फॅमिलीच्या कुलदेवीचं छान अशी मूर्ती तिथे त्यांनी ठेवलेली आहे। दर्शन घेऊन पुढे राणीचे ड्रेसेस आपण पाहणार आहोत। तर इथे छान असा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला त्या काळातला त्या घागरा पॅटर्नचा ड्रेस आपल्याला पाहायला मिळतो। आणि ते पाहून झाल्यानंतर आतल्या बाजूने अशा गोलाकार आकारात पायऱ्या आहेत, या पायऱ्या चढून आपल्याला अजून एक पॅलेस पाहायला जायचं आहे। खूप सुंदर असा हा शीश महल आहे आणि इथे काचेपासून बारीक कोरीवकाम नक्षीकाम केलेला हा शीश महल, यात चौकोनी आकाराचे काचेचे तुकडे आणि रंगीबेरंगी कलरचे पेंट केलेले काम उजेडामध्ये आणखीनच उजळून दिसतं। आणि याच्यामध्ये ना धर्मसंस्कृतीचा मजबूत प्रभाव दिसून येतो बरं का। काही सजावटी पॅनल, त्याच्यामध्ये ब्रह्मा, श्रीराम, शिवपार्वती, बासरी वाजवताना श्रीकृष्ण, असं देवदेवतांचं यामधून दर्शन घडवतं। आणि वरच्या बाजूला तुम्ही सिलिंगला पाहू शकता, छान असं सर्व गोल्डनचं सिलिंग आहे, त्याचे खांब पण गोल्डनचे आहेत आणि हे आणखीनच प्रभावित करतं। मेहरानगडचा आणखी एक सेक्शन तो म्हणजे जनाना सेक्शन। इथे राजपूत राजमहल, जिथं राणी, राजमाता, राजकुमारी यांचे निवासस्थान होते, त्याला जनाना असं म्हणतात। जोधपूर राजधानीमध्ये पडद्याची प्रथा होती, इथे कोणाला प्रवेश नव्हता। या ठिकाणी फक्त राजा आणि जवळचे व्यक्ती हेच येऊ शकत होते, त्यामुळे बाकी इतरांना प्रवेश नव्हता। आणि इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण जो महल आहे तर इथे पूर्ण बंदिस्त असल्यासारखा आपल्याला दिसत आहे। आणि याच ठिकाणी हम साथ साथीचे आणखी काही सीन झाले होते, अजून एकदा आपण इथे पाहू शकतो। त्यानंतर संपूर्ण किल्ला पाहून आम्ही आता खाली उतरलो आहे। 500 वर्ष जुना असलेला हा मेहरानगड किल्ला अजूनही खूप सुंदर आहे आणि खूप मजबूत आहे। हा किल्ला पाहण्यासाठी 3-4 तास आरामात जातात। या किल्ल्यामध्ये ना रेस्टॉरंट्स आहे, शॉप्स आहेत, म्हणजे या सर्व सुविधा अवेलेबल आहे। आणि हा किल्ला पाहून झाल्यानंतर संध्याकाळ झाला होता, मस्त असा सनसेट पाहून आम्ही गेलो जोधपूर मार्केटमध्ये। इथे ना महाराजा सरदार सिंग यांनी 1880 मध्ये लंडनहून इम्पोर्ट केलेला टॉवर क्लॉक बांधलेला आहे आणि याची रचना लंडनच्या बिग बेन सारखी केली गेलेली आहे, त्यामुळे जोधपूरमध्ये हा खूप फेमस आहे आणि हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।